प्रियाच्या हातातून बंदूक सुटून दूर घसरली. मी तिच्या गालावर जोरदार चापट मारली. धक्क्याने ती जमिनीवर कोसळली. तिने ओठावरचं रक्त पुसून थुंकत शिवी दिली. तिच्या डोळ्यात जळणारी संतापाची ज्वाला होती. आरशात बघ, खरी वाईट बाई कोण आहे ते दिसेल, मी दात ओठात चावत प्रत्युत्तर दिलं. काही क्षणापूर्वी मी भीतीने थरथरत होते, पण तिच्या अहंकारी हास्याने माझ्या मनातला ताबाच हरपवला. सगळं मिळालंय तुला, मग मला का संपवतेस? मी विचारलं. तू गेलीस की मला हवं ते सगळं माझं होईल. ती किंचाळली. मला आजही तिचं वेड मन समजत नव्हतं. तिने माझा नवरा हिसकावून घेतला आणि तरीही ती मला चोर म्हणत होती. खरी गोष्ट अशी होती की प्रिया विक्षिप्त, भ्रमिष्ट आणि रक्तपिपासू होती. मी तुला पाहिल्या क्षणापासून तुझा तिरस्कार करते, ती दात किटकत म्हणाली. आणि ज्याचा तिरस्कार करते त्याचं काय करतेस? मी नजर रोखून विचारलं. त्यांना मी मार्गातून दूर करते. ती खतरनाक हसली. तू खुनी आहेस प्रिया, तुला तुरुंगात असायला हवं, मी संतापाने उत्तर दिलं. ती वेड्यासारखी हसली. कधीच कुणाला माझे गुन्हे समजणार नाहीत. आज तूही माझ्या बळीपैकी एक होशील. अचानक ती माझ्यावर झेपावली. मी वाचले आणि ती भिंतीवर आपटली. मी बंदूक उचलली आणि थरथरत तिच्याकडे रोखली. जाऊ नकोस, नाहीतर गोळी घालीन, मी चेतावणी दिली. ती खदखदून हसली. तू बंदुकी, तुला तर माशीही मारता येणार नाही. मी पावले मागे टाकलं, पण माझ्या पाठीमागे भिंतीवर अडथळा आला. सुटकेचा मार्ग नव्हता. शेवटच्या क्षणी मी बंदुकीच्या नळ्याने तिच्या डोक्यावर प्रहार केला. तिने किंकाळत गुडघ्यावर कोसळली. तिच्या चेहऱ्यावरून रक्त वाहू लागलं. मी तुला ठार मारेन, ती रडली. पण मी संधी साधत दाराकडे धावले. दार उघडताच झंझावाती वारा अंगावर आपटला. मी स्तब्ध झाले. हे सर्व एका याटच्या डेकवर घडत होतं. सुटका करण्यास दुसरा मार्ग नव्हता. फक्त अथांग समुद्र. माझ्या मागे प्रियाचा भयंकर आवाज घुमला. श्रेया, तू कुठेही जाऊ शकत नाहीस. तू मेल्याशिवाय राहणार नाहीस. तिचं वेडसर हास्य रात्रीत दुमदुमलं. मी रेलिंगजवळ अडकले. जवळ आलीस तर गोळी घालीन, मी किंचाळले. पण तिने पर्वा केली नाही. शेवटी मी ट्रिगर ओढला. धाड! गोळीबाराने ती क्षणभर थबकली. इतक्यात वीज चमकली. गडगडाट झाला आणि लाटा उसळू लागल्या. या जोराने हल्ल्याने मी कोसळले. बंदूक हातातून सुटून घसरली. आम्ही दोघी एकाच वेळी बंदुकीकडे झेपावलो. माझ्या केसांना ओढून प्रियाने मला मागे खेचलं. मी कोपऱ्याने तिच्या चेहऱ्यावर प्रहार केला. तिचं नाक मोडलं आणि ती किंचाळली. पण तरीही तिने हार मानली नाही. आम्ही बंदुकीवर तुंबळ झुंजलो. समुद्र उग्र झाला. याट जोराने डोलू लागली. शेवटी प्रियाने बंदूक हिसकावली आणि मला रेलिंगच्या बाहेर ढकललं. मी थरथरत लोखंडी रेलिंग पकडलं. गुड बाय श्रेया, ती म्हणाली आणि ट्रिगर दाबला. गोळी लागली थेट माझ्या छातीत. वेदना माझ्या शरीरात विजेसारखी उसळली. माझी पकड सुटली आणि मी अंधारलेल्या समुद्रात कोसळले. थंड खवळलेल्या लाटांनी मला गिळलं. हेच माझं शेवट, मी मनात विचार करत काळोखात हरवले. माफ करा मिस्टर आणि मिसेस खन्ना, पण पेशंटचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा आवाज थंड आणि निराशजनक होता. त्याने पुढे सांगितले. तिच्या गंभीर भासण्यामुळे झालेल्या गुंतागुंतींनी तिला वाचवता आलं नाही. आम्ही आमच्याकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण निष्फळ ठरलो. मला खरोखर खेद वाटतो. क्षणभर जणू वेळ थांबून गेला. मन्नत आणि विक्रांत यांच्या कानात काही ऐकू येईना. त्यांना वाटलं जणू संपूर्ण जग त्यांच्या पायाखालून निसटून गेलं आहे. नाही, मन्नतच्या तोंडून हातबळ किंकाळी फुटली. तिच्या उन्मादपूर्ण रडण्याने संपूर्ण हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधलं वातावरण थरथरलं. हे खरं असूच शकत नाही विक्रांत, हे माझ्यासोबत घडूच शकत नाही. ती थरथरत किंचाळत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू धब्यासारखे वाहत होते. विक्रांतने घशातला आवंढा आवरलं. वेदनेने त्याचं मन कोसळलं होतं, पण तरीही त्याने स्वतःला मजबूत दाखवण्याचा प्रयत्न केला. शांतपणे त्याने पत्नीला आपल्या बाहुपाशात घेतलं. काही शब्द न बोलता फक्त तिच्या दुःखात सामील झाला. डॉक्टरने समजून मान हलवली आणि त्यांना थोडा वेळ देण्यासाठी मागे सरकला. मन्नत जमिनीवर कोसळत रडत होती. आपली मुलगी, आपल्या एकुलत्या एक लेकीला आपण हरवलं. 24 वर्ष तिचा शोध घेत राहिलो आणि आता सापडलं तेवढं तिचं मृत शरीर. तिचा आवाज तुटून गेला.
विक्रांतने तिला सावरलं, हळूवार खुर्चीवर बसवलं. आपण तिचा शोध कधी थांबवला नाही. मन्नत देवाला साक्ष आहे. आपण सतत प्रयत्न केला. दुर्दैव असं की तिचा चेहरा आपल्याला जिवंतपणे पाहता आला नाही. मन्नतच्या छातीतलं दुःख इतकं खोल होतं की तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ती म्हणाली. माझ्या हातातून ती पुन्हा निसटली. विक्रांत, मला असं वाटते जणू मीही तिच्यासोबतच मरून गेले आहे. विक्रांतला कळत होतं तिच्या वेदना तो कधीच मोजू शकणार नाही. श्रेयाला जन्म देणं, तिला पोटात 9 महिने वाढवणं, एका आईसाठी आपल्या मुलीचं निधन म्हणजे हृदयाचा अर्धा भाग तुटल्यासारखं. त्याने पत्नीला आणखी घट्ट मिठी मारली. त्याचा स्वतःचाही कठोरपणा वितळला. वर्षानुवर्षे त्याने डोळ्यातलं पाणी रोखलं होतं, पण आज डोळ्यातले थेंब बांध मोडून वाहू लागले. तोही हुंदके देत रडू लागला. दरम्यान दरवाजा उघडला आणि स्ट्रेचरवर पांढऱ्या कापडाखाली झाकलेले शरीर आत आणलं गेलं. मन्नत पुन्हा भेदरून उठली. तिच्या डोळ्यात एक असह्य वेदना होती. हीच आपली श्रेया. ती थरथरली. तिच्या गालावरून अश्रू ओघळत राहिले. तेवढ्यात अचानक एक रौद्र आवाज कॉरिडॉरमध्ये घुमला. श्रेया कुठे आहे? मन्नत आणि विक्रांत थक्क होऊन वळले. त्यांच्या नजरेस पडला तो अर्जुन, श्रेयाचा नवरा. त्याच्या चेहऱ्यावर एक भीषण संताप दिसत होता. डोळ्यात मृत्यूचा ज्वालामुखी दाटून आला होता. तो एका नर्सजवळ जाऊन हळू पण धारदार आवाजात विचारतो, श्रेया कुठे आहे? नर्सने नजरेत दयात आणत उत्तर दिलं, सॉरी सर, पण त्या आता हयात नाहीत. आम्हाला त्यांना मोर्चरीत न्यायला हवं. नाही. अर्जुनचा चेहरा पांढरा पडला. थरथरत्या हातांनी त्याने स्ट्रेचरवरचं शरीर स्पर्शलं. हे खरं नसावं, त्याने हळू आवाजात म्हणत स्वतःला हरवून बसला. विक्रांतच्या मुठी आवळल्या. त्याच्या डोळ्यात धगधगणारा संताप दिसू लागला. तो अर्जुनकडे पाऊल टाकत होता, पण मन्नतने त्याला थांबवलं. जर हा माणूस नसता तर आपली मुलगी आज जिवंत असती. विक्रांत दात ओठात चावत म्हणाला. त्याची नजर विषारी बाणासारखी अर्जुनवर खेळली होती. अर्जुन मात्र आपल्या धक्क्यात इतका बुडालेला होता की त्याला आसपासचं काही कळेना. मन्नत हळूच म्हणाली, मला घरी जायचं आहे. विक्रांत, इथे जास्त थांबू नकोस, नाहीतर तू स्वतःचा ताबा गमावशील. विक्रांतने मान हलवली आणि पत्नीला घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडला. गाडीत बसल्यावर मन्नतचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले. मला कसं सांगायचं आईला? तिच्या एकुलत्या एक नातीच्या मृत्यूची बातमी तीच हृदय फोडून टाकेल. विक्रांतने तिचा हात धरून आश्वस्त केलं. मी सांगेन, तू काळजी करू नकोस. मन्नतने डोळे मिटले. मला वाटते हे सगळं एक भयानक स्वप्न आहे. मी डोळे उघडले की श्रेया जिवंत असेल. विक्रांतही मनात म्हणाला, किती बरं झालं असतं जर हे फक्त स्वप्न असतं. काही दिवसांनी मन्नत आणि विक्रांत एक आठवडा थांबले. श्रेयाच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी त्यांनी गर्दीत न मिसळता शांतपणे दुरून सहभाग घेतला. कब्रस्तानात फारसे लोक नव्हते. श्रेयाची मैत्रीण सुषमा, तिची सहकारी लिली आणि अर्थातच अर्जुन. शेवटी तोच उभा राहिला होता. बराच वेळ तो स्मारकासमोर स्तब्ध उभा राहिला आणि नंतर निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर मन्नत आणि विक्रांत सावधपणे पुढे गेले. त्यांच्या मुलीच्या कबरीसमोर उभं राहून मन्नतच्या डोळ्यातून अश्रू गळत राहिले. आता तरी तुझा आणि तुझ्या मुलाचा आत्मा एकत्र असेल, मन्नतने हळूवार आवाजात म्हटलं. तिने पांढऱ्या गुलाबाचा गुच्छ स्मारकावर ठेवला. विक्रांतने मेणबत्त्या पेटवल्या. दोघांनी मिळून डोळे मिटून प्रार्थना केली. ते बराच वेळ तेथेच उभे राहिले, मग शांतपणे निघून गेले. विमानाचं तिकीट बुक करून त्यांनी परतीचा मार्ग धरला. त्यांच्या हृदयात फक्त एकच ओझ होतं, आपली मुलगी सापडली खरी, पण कायमची हरवली.